नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपला अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। गेल्या 2 महिन्यापासून आपलं केंद्राचं मानधन अडकलेलं आहे, केंद्राचं मानधन होत नाही। तर याचं मुख्य कारण आपल्याला माहित आहे का? जर माहित नसेल तर आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची सविस्तर माहिती सांगणार आहोत की केंद्राचं मानधन आपलं का होत नाही। तर 2 महिन्यापासून बघा, डिसेंबर महिन्यापासून आपलं केंद्राचं मानधन केंद्र सरकारने अडकलेलं आहे, म्हणजे पाठवलेलं नाही। तर याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आपल्याला यापुढे काय करावं लागणार आहे, कोणती कागदपत्रे आपल्याला जमा करावी लागणार आहेत। केंद्र सरकारने बघा त्यांची जे पगाराची जी सिस्टम होती त्यांनी ती बदललेली आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्र जमा करावे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। तर चला पाहूया अंगणवाडी सेविकांनो। तर हा व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की केंद्राचं मानधन का अडकलेलं आहे आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे। तर बघा, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की मानधन थांबण्याचं मुख्य कारण म्हणजे जी केंद्राची जी प्रणाली होती बघा, पेमेंट सेंड करायची ती पहिली प्रणाली होती, PFMS होती, ही जुनी प्रणाली होती बघा केंद्राची। आता यानंतर केंद्र सरकारने नवीन सिस्टम त्यांची सुरू केलेली आहे बघा, त्याचं नाव आहे सिंगल नोडल अकाउंट म्हणजे SNA। या प्रणालीद्वारे आता तुम्हाला केंद्र सरकार तुम्हाला मानधन टाकणार आहे। जी जुनी प्रणाली होती ती केंद्र सरकारने बंद केलेली आहे आणि त्यामुळे आपलं मानधन त्या ठिकाणी अडकलेलं आहे आणि यासाठी आता तुम्हाला रजिस्ट्रेशन देखील तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला कार्यालयाकडे जमा करावी लागणार आहेत ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि याच्यानंतर आपण सगळं पूर्ण जे काय असेल त्याच्यावरती आपण दुसरा व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला टोटल पूर्ण माहिती सांगितली जाणार आहे, तुम्हाला कुठेही काहीही अडचण येणार नाही। ज्या अंगणवाडी सेविकांना काही याची माहिती नाही त्यांना सुद्धा समजणार आहे की आपल्याला यासाठी नेमकं काय करायचं आहे, कोणती कागदपत्रे जमा करायची आहेत, रजिस्ट्रेशन कसं करायचं, नंतर बँकेचे व्यवहार म्हणजे बँकेचं काम कसं करायचं, जे काय असेल ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बघा, दोन्ही पण माहिती याच व्हिडिओमध्ये जर सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला यामध्ये फक्त कोणकोणती कागदपत्रे जमा करायची आहे आणि नंतर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, कारण दुसरा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, हा पण व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचाच आहे। तर बघा, तुम्हाला सांगतो की आपल्याला बघा पॅन कार्डची झेरॉक्स, तुमचं जे पॅन कार्ड आहे त्याची पॅन कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकवरील नावानुसार त्याची माहिती म्हणजे बँकेचं जे पासबुक जे असतं तुमचा फोटो लावलेला त्याची झेरॉक्स, त्याच्यावरती IFSC कोड असतो, अकाउंट नंबर तर असतोच बघा। या ठिकाणी बँकेचं नाव वगैरे तर त्या ठिकाणी असतो आणि तुमचा जो मोबाईल नंबर अकाउंटला लिंक आहे तो मोबाईल नंबर आणि त्याच्यासोबत एक कॅन्सल चेक बघा, कॅन्सल चेक सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। आता बऱ्याच जणांना माहिती नसेल की कॅन्सल चेक काय असतो, त्याचा देखील नमुना तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। दुसरा जो व्हिडिओ मी बनवणार आहे त्यामध्ये सांगणार आहे की याविषयी संपूर्ण टोटल ॲक्युरेट माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे। बघा, आपल्याला यासोबत कॅन्सल चेक सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। बघा, यानंतर तुमचं आधार कार्ड, नंतर आधार कार्ड आणि बँक खात्यावरील तुमचं नाव हे बघा एकसारखं असणं अत्यंत गरजेचं आहे। स्पेलिंगमध्ये जर फरक वगैरे असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन त्याच ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतं। बघा, बऱ्याच जणांचं बँकेमध्ये थोडंसं नावामध्ये फरक आहे आणि इकडं आधार कार्ड किंवा पॅन कार्डमध्ये त्या नावामध्ये मिस्टेक आहे, असं जर असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी रिजेक्ट सुद्धा होऊ शकतं। तर यानंतर बघा, तुम्हाला जे तुमचं चेकबुक आहे त्याचा तुम्हाला कॅन्सल चेक सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे। आणि बघा, आता ही केंद्र सरकारची जी प्रणाली नवीन सुरू झालेली आहे SNA, त्यामुळे आपलं जे मानधन आहे त्यांनी अडकून टाकलेलं आहे आणि आपल्याला बघा आता नेमकं पुढं काय करायचं आहे। थोड्यात आपल्याला अजून तुमच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या नसतील तर ते तुम्हाला लवकरच सूचना देतील की तुम्ही मी जे तुम्हाला वर कागद सांगितले ते कागद तुम्ही तुमच्या सुपरवायझरकडे जमा करा किंवा कार्यालयाला आणून जमा करा, अशा तुम्हाला सूचना तुमचे बालविकास प्रकल्प अधिकारी सांगतील। बऱ्याच ठिकाणी अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून सांगितलेलं नाही। तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही अंगणवाडी सेवकांना सांगा की तुमच्या जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला काम सांगितलेलं आहे, तुमच्याकडून कागद मागितलेले आहेत
जर मागितले असेल तर आमच्या जिल्ह्यामध्ये मागितले आहेत कागद आणि पुढे जिल्ह्याचं तुमचं नाव टाका आणि ज्या जिल्ह्यातून मागविले नाहीत त्यांनी देखील या ठिकाणी व्हिडिओला कमेंट करा आणि सांगा की आमच्या जिल्ह्यामध्ये अजून हे कागद मागितलेले नाहीत। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, मागितले नसतील तर लवकरात लवकर तुमच्याकडून हे कागद मागून घेतले जातील, कारण या ठिकाणी केंद्र सरकारची जी पेमेंट पाठवायची जी प्रणाली आहे ते केंद्र सरकारने बदललेली आहे। आता केंद्र सरकारने SNA मार्फत आपल्याला तुमचा जो पगार आहे, जो मानधन आहे ते तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। केंद्र सरकारने जेव्हापासून ही प्रणाली सुरू केली तेव्हापासून तुमचं म्हणजे डिसेंबर महिन्यापासून त्या ठिकाणी तुमचं मानधन अडकून टाकलेलं आहे, त्यामुळे तुमचं हे मानधन जमा होत नाही। बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी विचारत आहेत की आमचं डिसेंबर महिन्यापासून मानधन आलं नाही, आमचं मानधन येत नाही। बघा, तुमचं फक्त एकट्याचंच नाही तर पूर्ण देशामध्ये केंद्र सरकारने मानधन अडकून टाकलेलं आहे। पूर्ण देशामध्ये कुठल्याही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं डिसेंबर महिन्यापासून मानधन झालेलं नाही, त्यामुळे तुमचं फक्त एकट्याचंच नाही तर सर्वांचंच मानधन त्या ठिकाणी अडकून टाकलेलं आहे। तर अंगणवाडी सेविकांनो बघा, ही केंद्र सरकारची जी नवीन प्रणाली केंद्र सरकारने सुरू केलेली आहे, त्यासाठी आता तुम्हाला जे कागद लागणार आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी कागद सांगितलेले आहेत आणि याच्यानंतर तुम्हाला नेमकं काय काय करायचं याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होत असतो, त्यामुळे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की नेमकं तुम्हाला काय काय करायचं आहे। बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं बँकेमध्ये नाव वेगळं आहे, आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, नंतर ऑर्डरवरती नाव वेगळं आहे। अशा प्रकारच्या बऱ्याच महिला आहेत की त्यांची नावं वेगवेगळी आहेत, डॉक्युमेंटवर नाव वेगळं आहे, ऑर्डरला नाव वेगळं आहे आणि पगार तिसऱ्याच नावावर येते। अशा महिलांनी नेमकं काय करायचं आहे हे देखील माहिती तुम्हाला मी येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण खूप महत्त्वाचा तो व्हिडिओ होणार आहे। आणि बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस नेहमी सारखं विचारत आहेत की आमचं मानधन का होत नाही, तर त्याला हे कारण आहे। आम्ही सुद्धा बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की केंद्र सरकारने त्यांची जी पेमेंट पाठवायची जी प्रणाली आहे, मानधन पाठवायची प्रणाली आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकार बदल करत आहे, पण बऱ्याच महिलांना विश्वास बसत नव्हता की हे काही पण आम्हाला सांगत आहेत, केंद्र सरकार असं कुठं होत असतं का, ते होत असतं का, पण अंगणवाडी सेविकांना तसं काही नाही। तर केंद्र सरकारने खरोखर आपली जी पगार पाठवायची जी प्रणाली आहे ती बंद केलेली आहे। पहिली प्रणाली होती बघा, PFMS द्वारे आपल्याला मानधन मिळत होतं, तर आता तसं न करता आता केंद्र सरकारने SNA मार्फत आपल्याला ते मानधन आपल्याला पाठवणार आहेत। त्यासाठी आपल्याला खूप प्रोसेस या ठिकाणी करायची आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचा फॉर्म भरायचा आहे, त्याचे अकाउंट नंबर, तुमचं कॅन्सल चेक, तुमच्या बँकेचं नाव, तुमचं सगळं ते व्यवस्थित माहिती तुम्हाला भरून आपल्याला जमा करायची आहे। माहिती भरत असताना कुठलीही चूक होऊ द्यायची नाही। माहिती कशी भरायची, काय करायचं, तुम्हाला याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बघा, हाच व्हिडिओ कमीत कमी 10 मिनिटाचा झालेला आहे, तर येणारा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं, कोणती कागदपत्र जमा करायची, फॉर्म कसा भरायचा, ज्यांची नावं वेगळी आहेत त्यांनी काय करायचं, कॅन्सल चेक कसा असतो, कॅन्सल चेक कसा तयार करायचा, हे सर्व माहिती डिटेल तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर अंगणवाडी सेवकांनो, बऱ्याच ठिकाणी ही माहिती कागदपत्र मागितलेली नाही, तर आता तुमच्याकडून हे कागदपत्र मागवले जातील आणि केंद्र सरकारकडे याचा जी SNA प्रणाली आहे त्या प्रणालीसाठी तुम्हाला ते कागदपत्र जमा करायचे आहेत आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, ही व्हिडिओ आता मी या ठिकाणी बंद करतो, कारण खूप मोठा व्हिडिओ होत आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकं काय काय करायचं, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, पुढचा व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघा तर तुम्हाला समजणार आहे की कुणाला विचारायची सुद्धा तुम्हाला गरज बसणार नाही। तर जर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे हा पण व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे। आणि असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळत असतात। भगिनींनो, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं तरच बघा पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळत असतो। सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्यापर्यंत व्हिडिओ बघायला थोडा वेळ होतो, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू शकतो किंवा नाही पोहोचू शकतो, त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लगेच तो व्हिडिओ, पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तो बघायला मिळणार आहे। धन्यवाद।